महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। पावन समाधी मंदिरात उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या येशू मंदिर सहकारी पतसंस्थेच्या 2025 ते 2030 या कालावधीच्या मध्ये जे निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे की या ठिकाणी आपण सर्वजण ज्यांचे खऱ्या तर कैलासवासी आदरणीय सगाजीराव हुलवळे यांच्या नेतृत्वाखाली या येशू मंदिर पतसंस्थेनं जी या उभ्या महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये जी गरुड झेप त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तिची पूर्ण दखल या उभ्या महाराष्ट्रानं घेतलेली आहे आणि त्याचा वसा आणि वारसा खऱ्या अर्थानं त्यांचे चिरंजीव आदरणीय संकेतजी हुलवळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जनसेवा पॅनल म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर निवडणुकीच्या निमित्तानं ही सर्व जनसेवा पॅनलचे सर्व कार्यकर्ते, सर्व सभासद, सर्व उमेदवार आज आपल्या समोर या ठिकाणी आलेले आहेत। मी सर्वप्रथम बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमच्या बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत योगी रामदास बाबा आपल्याला निश्चितपणानं या कार्यामध्ये निश्चितपणानं यश आपल्याला या ठिकाणी देणार आहे। आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण आपलं जे या पॅनलमध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत ते खऱ्या अर्थाने या सगळ्या विकासाचे शिल्पकार आहेत, म्हणून आमच्यातला विकास या निमित्तानं आपण घेतलेला आहे आणि म्हणून आमचे सगळे सभासद निश्चितपणानं आम्ही सगळे आपल्या बरोबर राहणार आहोत याची ग्वाही आमच्या सगळ्या सभासदांच्या वतीनं, आमच्या अध्यक्षांच्या वतीनं, सगळ्या सभासदांच्या वतीनं, सगळ्या तरुण मंडळींच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला ग्वाही या निमित्तानं देतो आणि भरघोष मतानं आपण निश्चितपणाने निवडूया अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। खरं तर जनसेवा पॅनल सगळेराव आणि आमच्या पूर्वीचे सभासद असतील बाळासाहेब महाराज होते, मंदागिरीताई पापळ होते, खरं तर या पॅनलने कायमच बेलापूरला न्याय दिलेला आहे। त्याचप्रमाणे कर्ज प्रकरण असतील किंवा इतर काही गोष्टीमध्ये बऱ्यापैकी मदत देखील या सर्व कंपनीकडून काळेसाहेब असतील, काळेसाहेबांनी मला वाटतं 2-3 आमचे फुलक्लोजचे प्रकरण चांगले व्यवस्थित मिटवलेले आहेत, भरतदादा असतील। खरं तर ज्या झाडाला जास्त फळं असतात त्यालाच जास्त दगडी मारल्या जातात, त्यामुळे अलीकडे जे ऐकायला येते जे काय आपण बातमीवर बघतोय भरपूर दगडात मारल्या जातात, पण तुम्हाला असं वाटत नाही एवढी फळं खाल्ल्याच्यानंतर कुणी त्याला उठेल किंवा त्याला विसरेल। या जनसेवा पॅनलच्या माध्यमातून भरपूर कामं या ठिकाणी लोकांची झालेली आहेत। मी यापूर्वी कर्जदार आहे, भाऊबंद आमचे साक्षीदार आहेत, चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट खरं तर आम्हाला भेटलेली आहे। याही याहीपेक्षा चांगल्या प्रकारे काम करतं या बॉडीच्या माध्यमातून, होणाऱ्या अध्यक्षांच्या माध्यमातून होईल याची 100% ग्वाही आहे। आणि खरं तर आता विशेष आनंदाची बाब म्हणजे आमचे मावस भाऊ विकासदादा यांचाही या पॅनलमध्ये यावेळेस समावेश आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही 100% जास्तीत जास्त मतदान या जनसेवा पॅनलला होईल याची आम्ही नक्कीच खात्री तुम्हाला देऊ इच्छितो। त्याचप्रमाणे जाचकवाडीचे भरतदादा आहेत, शिवाजीदादा आहेत, सर्वच मंडळी अतिशय संवेदनशील आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये अडीअडचणीला धावून येणारे आहेत आणि संकेतराव असतील, बाकीचे आपले जे जुने संचालक आहेत, सर्वच मंडळी खरं तर या ठिकाणी चांगल्या गोष्टीसाठी उभी आहेत। छोट्या मोठ्या गोष्टी या प्रत्येक ठिकाणी होतच असतात आणि त्यातून कुठेतरी थोडीफार बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधक करू शकतात, हरकत नाही, परंतु या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी या ठिकाणी ग्वाही देऊ इच्छितो आणि ग्रामस्थांनाही सांगू इच्छितो की या पॅनलच्या माध्यमातून यापूर्वी आपल्याला भरपूर झालेले आहे, याही पुढे होईल याची आपण सर्वांनी शाश्वती बाळगायची आणि या पॅनलला आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यायचे। त्याचप्रमाणे या पॅनलला देखील मी काही सूचना करेल की जर काही शंका कुशंका काही पब्लिककडून येत आहेत तर आपण त्यामध्ये सुद्धा थोडाफार बदल करण्याची आपली पण थोडीशी मानसिकता असावी आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण 100% तुमच्याबरोबर आहोतच, यात काही शंका नसावी आणि तुमच्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा। आपण नक्कीच विजयी व्हाल, विजयी भव।
25 पासून तर 30 पर्यंत यशो मंदिर सारख्या पतसंस्थेची निवडणूक ही निवडणुकीला सामोरं जात असताना ह्या ज्यावेळेस सत्ताधारी पॅनेल होता आणि सत्ताधारी पॅनेलमध्ये फूट पडून आज 2 पॅनेल निर्माण झाले. 2 पॅनेल निर्माण होत असताना त्या संस्थेमधल्या संचालकांमध्ये एकमत राहिलं नाही हे दिसून ह्या निवडणुकीच्या माध्यमामधून. परंतु ज्या मंडळींनी विश्वास ठेवला, ज्या मंडळींनी ही संस्था चालवली ते आज हयात नाहीये. सगाचे गंगाराम हुल्लवळे यांचं नेतृत्व ह्या विभागाने मानलं, या संस्थेने मानलं. आजपर्यंत सहकारमर्षी सहकाररत्न हे अनेक प्रकारचे पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचं ह्या विभागामध्ये जडणघडण्यामध्ये कर्जदार असेल, ठेवीदार असेल, या सगळ्यांना संघ घेऊन जाण्याचं काम केलं. कदाचित आजचा कर्जदार उद्याचा ठेवीदार बनतो, कारण तोच नेहमी कर्जदार राहत नाही. कारण अडीअडचणीतून ज्यावेळेस आपण सर्वसाधारणपणे माणसांमध्ये म्हटलं जातं का जो बुडायला लागला त्याला बाहेर काढलं पाहिजे. जरी व्याजदरामध्ये काही वाढ असतील, तो अडचणीत आला तर कमी जास्त करून त्याला बाहेर काढण्याचं काम या नेतृत्वाने आजपर्यंत केलेलं आहे. आणि ही संस्था ग्रामीण भागातल्या मंडळींनी शहरी भागामध्ये कामाला गेली आणि तिथं तिची निर्मिती झाली. तेव्हापासून आमच्या गावचं रत्न तेही संस्थापक अध्यक्ष माली साहेब होते, आज तेही नाही. हुल्लवळे साहेबांचं निधनानंतर त्यांच्या मुलाला या ठिकाणी संधी देण्यात आली. त्यांनी संस्था चांगल्या पद्धतीत चालवली आणि संस्था चालत असताना चेअरमनपद घोषवत असताना कदाचित ते बाकीच्यांना सहन झालं की नाही आणि म्हणून हे 2 पॅनेल तयार झाली. त्यांच्या बरोबरीची माणसं बोलून गेली. परंतु साहेब तुम्ही सगळ्या विभागाला या ठिकाणी संधी दिलेली आहे. बेलापूरमधला उमेदवार घेतलेला आहे, चैतन्यपूरमधले शिवाजीदा घेतलेले आहेत, जाचकवाडीमधले आमचे भरतदादा घेतले. मसुंडीसारख्या ठिकाणी ही सगळीच्या सगळी या गावामधून असलेले सभासद वर्ग तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतील. योगी रामदास बाबांच्या मंदिरामध्ये तुम्हाला आम्ही ग्रामस्थांच्या वतीने शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पावन झालेली आणि योगी रामदासांच्या स्पर्शाने झालेल्या या भूमीमध्ये आजचा जी यशो मंदिर सहकारी पतसंस्था आणि या पतसंस्थेच्या होऊ घातलेला निवडणूक कार्यक्रम 2025 ते 2030साठी जे संचालक मंडळ नियुक्त करायचं आहे आणि या यशो मंदिर पतसंस्थेच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या निमित्ताने जे सत्ताधारी पॅनल आहे जे होते, जो आज दुसरा पॅनल आहे तोही बी याच पॅनलमध्ये होता. परंतु खऱ्या अर्थाने या पॅनलने नक्कीच सगळ्या विभागाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आमच्या गावातील विकासदादा असतील, त्याचप्रमाणे जाचकवाडी भरतदादा असतील, या सर्व मंडळींना, आमच्या शिवाजीदादांनाही तुम्ही या पॅनलमध्ये समावेश करून घेतला. म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की संपूर्ण बेलापूरचे जे सभासद आहेत, मतदार आहेत, हे आपल्याला नक्कीच न्याय देतील, नक्कीच आपल्या पॅनलवर ठामपणे उभे राहतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या मागे ठाम उभे आहोत. तुम्ही नक्कीच यापुढे एवढे सूचना करू इच्छितो की आजचा कर्जदार उद्याचा ठेवीदार नक्कीच असेल, परंतु ज्यावेळेस सर्वसामान्य सभासद आपल्याकडे न्याय मागण्यासाठी येतो त्यात मला देखील वाईट अनुभव आले. असे वाईट अनुभव परत येऊन देऊ नका. सभासद हा मालक आहे, संचालक मंडळ मालक नाही, तुमचे कर्मचारी मालक नाही, तर सभासद मालक आहे. ही संकल्पना तुम्ही संचालक मंडळाने लक्षात घ्यावी आणि इथून पुढच्या काळात सर्वसामान्य सभासदांवर अन्याय होणार नाही, त्यांना न्याय देण्याची भूमिका आपले माजी चेअरमन संकेतदादा हुल्लवळे नक्कीच घेतील आणि ही सूचना प्राधान्याने तुम्ही अंमलात आणाल हा ठाम विश्वास मी करतो आणि सर्वसामान्य सभासदाला न्याय देण्याची भूमिका ठेवा. आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आपण झाली काळा चौकीला 10x15चं कार्यालय होतं, त्यावेळेचा मी सभासद आहे. त्यावेळेस आमचं सुद्धा भरपूर योगदान होतं. त्यावेळेसचे जुने त्यावेळेचे कार्यकर्ते गोविंद उंडेभाऊ माले, पुन्हा आमचे बोडके मामा, यांना नामदेव ते त्यांच्या सहकार्यानं ती स्थापन झाली. त्याच्यानंतर तिचा उत्कर्ष होता आज एवढा तिचा म्हणजे वटवृक्षासारखी ती पांगलेली. त्याच्यानंतर याच्यामध्ये ह्या बेलापूर गावाचं सगळ्यात जास्त योगदान आहे आणि हे सगळ्यात जास्त योगदान असताना ह्या गावातील माणसं किती कामाला आहेत, ब्राह्मणवाड्यामधली किती कामाला आहेत, कोणाला रागणं काही नाही. मी समन्वय न्यायाने बोलणारा माणूस आहे व्यक्तिमत्व. ज्यावेळेस फर्स्ट तिथं कामगार लागत होता त्यावेळेस मी ॲप्लिकेशन केलं. दॅट टाइम आय हॅव पास SSC एक्झामिनेशन इन 1980 अँड वॉट 75% मार्क्स इन SSC एक्झामिनेशन. पण माझ्याकडे पैसा नव्हता, मला कामाला नाही घेतलं रामकृष्ण आहे. मी विषय सोडून दिला. नंतर मी माझ्या राहिलेल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मी तिथे कॅन्डिडेट झालो, सभासद झालो,
तर मी रत्नागिरी किंवा अनेक भागातून अनेक सभासद संस्थेला मिळून दिले, अनेक कर्ज मिळून दिली, कोणाचंही थकीत ठेवलं नाही. आणि शेवटला मी थकीत राहिलो. त्यावेळेस हे वसुली करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांनी काय काय शब्द केले, कोण म्हणते याच्या 2 मुली लग्नाला आल्या, हा काय पैसे भरणार आहे, तो काय पैसे भरणार आहे. ही प्रवृत्ती वसुली अधिकाऱ्यांची 1 नंबर चुकीची आहे. कुठलीही संस्था असू द्या, कुणाच्या लेकरावाला गोरगरिबावर असा अन्याय करणं हे कायद्याच्या न्याय देवतेने सांगितलेलं नाही. आणि आता जो आमचा उमेदवार आहे माझा पुतण्या, त्याला 100% याच्या पाठीमागं आम्ही संपूर्ण गाव हे गिरीने आणि 100% हा माझा दावा आहे. या रामदासांची शपथ घेऊन सांगतो. रामकृष्ण आणि माझे शब्द संपवतो. मुंबईच्या 2025 ते 2030च्या निवडणूक संदर्भात निवडणुका नाराज पाडवण्यासाठी आलेलं आहे. आज विश्वमंदिरची इलेक्शन लागली, एक लागायला नव्हती पाहिजे यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला, पण प्रयत्नाला काही यश आलं नाही. काय झालं, मागच्या 5 वर्षामध्ये उडाळे साहेब आजारी पडल्यानंतर ठराविक बीजी गायकरांकडे दिलं, त्यांचा आलेख पहा, आताचा आलेख पहा, त्यानंतर परत निवडणूक झाल्यानंतर परत त्यांना दिलं. त्या दिल्याच्यानंतर 1 2.5-3 वर्षापूर्वी एक प्रयत्न करून पाहिला की साहेबांचे चिरंजीवला देऊन लोक आहेत त्याच लोकांनी प्रयत्न केला. आणि ते केल्यानंतर तत्कालीन शंकरराव उलवडे महाव्यवस्थापक होते आणि जी त्यांनी शिस्त आणली. आता शिस्त आणल्याच्या नंतर त्या सगळ्यांपुढे प्रश्न पडला तर आपलं काय व्हायचं, ह्या एका विचाराने सगळे संघटित झाले. त्यापैकी आता माले मास्तर, बोडके मास्तर, शेळके मास्तर हे पूर्वीचे आहे. इव्हन आता मी बोललं नाही पाहिजे, म्हणजे आज संस्थापक म्हणतात त्या संस्थापकाला सुद्धा उलवडे साहेबांच्या संस्थेमध्ये जाण्याच्या अगोदर अध्यक्ष होता आलं नाही. म्हणजे संस्था कोणाची आहे, बोडके मास्तर, माले मास्तर आणि शेळके मास्तर ते अध्यक्ष होते. पण जे संस्थापक आहेत त्यावेळेला ते अध्यक्ष का झाले नाही. मग उलवडे साहेब 83ला आले, काही दिवस सेक्रेटरी म्हणून काम केलं, अध्यक्ष झाले आणि उलवडे साहेबांनी संस्थापकाला अध्यक्ष केलं. संस्थापक अध्यक्ष कधीही झालेले नाही. उलवडे साहेबांनीच केलं, खंडे साहेबांना केलं, आरोडे साहेबांना केलं, बीजी गायकरांना केलं, वाळू साहेबांना केलं, सगळ्यांना केलं, मते साहेबांना केलं. आणि हे सर्व आज एकत्र झाले का 2.5-3 वर्ष कारभार एकदम सरळ मार्गाने चाललेला आहे. तर ठीक आहे, ते आपले मित्रच आहेत, काही दुश्मन नाही, पण ते आपल्याला विरोधक समजतात. पण ही वेळ त्यांच्यावर का आली, ह्या 5 माजी अध्यक्षांना ह्या तरुण पोरांच्या विरुद्ध एकत्र येण्याची वेळ का आली. आज विचार केला तर त्या किती जणांचं लढण्याचं वय आहे, ते उद्या संस्थेला काय देऊ शकतील हाही प्रश्न आहे. आणि तुम्ही जर अहवाल पाहिला तर एक साधारण तुम्हाला दाखवतो. आता माझे खंडोबाचे खास मित्र, आम्ही लढायला फक्त निधी सोडीने 30 कोटी होता आणि आज संकेतराव गेल्या 24ला 60 कोटी होता, 100% वाढ केलेली. बीजी गायकरांच्या काळात बघा 98 लाख फायदा, 86 लाख फायदा, 345 कोटीची संस्था, 3,45,00,000 तर झाला पाहिजे, नियम 1% झाला पाहिजे. संख्या 22 सालापासून आल्यापासून 3,64,364 कोटीवर 3,87,00,000 झालेला आहे, 385 कोटीवर 4,30,00,000 झालेला आहे आणि 415 कोटीवर 4,62,00,000 झालेला आहे. ही कुठेतरी शिस्त आणलेली आणि ती शिस्त आणल्यामुळं चांगली माणसं जवळची सुद्धा दुखावली गेलेली. आज B.R. आरोटे सारखा सुद्धा माणूस उलवडे साहेबांच्या एक दिवस सुद्धा बाजूला जात नव्हता, क्षणभर सुद्धा, तो सुद्धा का दुखावला. आज आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे, B.R. आरोटे साहेब का दुखावला. बीजी गायकर आयुष्यभर दादांच्या विरोधात किती काय काय केलं आणि नेहमीच साहेबांबरोबर साहेब गेले तेव्हा घरचे रडलेले एवढे दोघे डाक्टरला रडले. दादांचा अध्यक्ष कोणी घालवलं ते सांगा. हे दोघे एवढे रडले आणि आज असं काय घडलं. संकेतने काय त्यांच्यावर अन्याय केला का, या बाकीच्या 9 लोकांनी त्यांच्यावर काय अन्याय केला की त्यांना पॅनल उभा करण्याची वेळ आली. कोटींनी नफा दाखवला त्याच्या चेअरमन साहेबांनी, कोटींनी जास्त नफा दाखवला. म्हणजे आज कुठेतरी तू आणि कामाला शिस्त लागली हो. 30 कोटीचा निधी 60 कोटी झाला, संपूर्ण 100% तरतुदी पूर्ण झाल्या. आणि आज जवळजवळ यांच्या काळात उलवडे साहेब गेल्यानंतर एकही कधी 3%, कधी 4%, आपण काय म्हणायचं का भीक देता का आम्हाला हाय डिव्हिडंड घ्या आपण म्हणायचं.
पण यावर्षी 24ला 10% डिव्हिडंड दिला. हा मध्ये किती वर्ष दिलेला नव्हता. तर दुःख एवढंच वाटतं ह्या माणसाला का, आणि अजून काय पाहिजे त्यांना. 40 वर्ष तुम्ही संचालक पद अपराजितपणे भोगलेली आहे, ती कोणाच्या जीवावर भोगलेली आहे. तर आपल्याला आहे गाजरे साहेब आहेत, आम्ही हे यांना आम्ही काही चुकीचं काम करून देणार नाही, सगळे चांगले सुशिक्षित आहेत आणि थोडक्यात म्हणजे खात्यापित्या घरचे बस खात्यापित्या घरचा असल्यामुळे यशवंतला इथं पुढं धोका नाहीये. तरी सर्वांनी एकजुटीने जे जनसेवा पॅनल स्थापन झालं 83ला, त्या जनसेवा पॅनलला आजही निवडून द्यावा. कालही निवडून दिलेले आणि आजही निवडून द्या एवढी आपल्याला इच्छा प्रकट करून माझे 2 शब्द संपवतो. योगी रामदास जोगा संजीवन समाधी मंदिरामध्ये होत आहे. यशोमंदिरच्या यशाचे शिल्पकार, यशोमंदिरचे भाग्यविधाते, सहकार रत्न, सहकार महर्षी आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक स्वर्गीय सगाजी गंगाराम हुळवळे म्हणजे हुळवळे साहेब यांच्या विचारांवर आधारित हा दीपस्तंभ आज या निवडणुकीला सामोरे जात आहे. मला खऱ्या अर्थाने एक सांगायचं आहे, आत्ताच उमरती काळे साहेबांनी सांगितले संस्थेची आज प्रगती काय. विलासदादांनी सांगितलं की काय पण पार्श्वभूमी कुठून संस्था जन्मतात, परंतु संस्थेचं आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे. मित्रांनो, आज मला माझ्या गावातील सर्व लोकांना सांगायचं आहे की संस्था ही आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. कसा, माणूस जेव्हा प्रौढ होऊन त्याच्या उमेदीच्या काळामध्ये त्याचं करिअर म्हणजे त्याचं आयुष्य जेव्हा घडवायला लागतो, तेव्हा त्याच्या सुखात म्हणजे घरामध्ये आपल्या मंगलकार्य असतात, दुःखात म्हणजे आपल्या जन्माला आलेल्या माणसाला मेडिकल आहे, इतरत्र काही आहे, त्याच्यानंतर उद्यमशीलता म्हणजे व्यावसायिक आहे किंवा नोकरी आहे, अशा अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात. त्यावेळेला फक्त आपल्याला गरज असते आर्थिक आणि वित्त आहे. आणि त्याच वेळेला ह्या ज्या संस्था आहेत ना, ह्या संस्था आपल्यासाठी काम करतात. आणि खऱ्या अर्थाने पतसंस्था एक अशी गोष्ट आहे जी त्या परिसरातल्या लोकांच्या भावनांशी घट्ट जोडली गेलेली असते. आणि म्हणून तुम्ही मला सांगा, एवढंच नाही की जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ज्याचा व्यवसाय आहे, ज्याने ज्याच्या व्यवसायामध्ये एक उच्च प्राप्ती केलेली आहे, त्याचे सुद्धा जे ठेवी आणि जे पैसे असतात कोणी घरात ठेवत नाही. आहेत का आज कोणालाही जर काही मिळकत झाली शेतीमध्ये, आज शेतीला असं की प्रसंग सामोरे जावं लागतं, शेतीला बाजारभाव नाही, अशा वेळेला भांडवल आणि याच्यासाठी आपल्याला ह्या संस्थांची खूप गरज आहे. आणि हे आपले प्रतिनिधी आहेत, येतात जातात, पण संस्था अजून जाग्यावरच आहे. आणि संस्था या खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला अशा अशा प्रसंगी मदत करत असतात. म्हणून संस्था या आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे आणि ते टिकले पाहिजे. आणि म्हणून यशोमंदिरच्या यशाचे कष्टाचे वारकरी ज्यांनी यशोमंदिर 100 कोटीवरून किंवा जी काही रोपटं लावली असतात त्या रोपट्याचं वटवृक्ष करून 500 कोटीच्या घरामध्ये नेऊन संस्थेला खऱ्या अर्थाने आज मंदिरात बसलेलं आहे. स्वतःच्या यशाला मंदिराचं स्वरूप देऊन यशोमंदिर घडवलं स्वर्गीय हुळवळे साहेब. आणि आज त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन डॉक्टर संकेतराव सुरेश सावंत साहेब याच्याखाली जे संस्थेने 2.5 वर्षामध्ये प्रगती केलेली आहे, ती प्रगती खरोखर उल्लेखनीय आहे. आणि तुमची आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की हा संस्थेचा वारसा पुढे चालू ठेवला पाहिजे. त्यासाठी जनसेवा पॅनलला ह्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे. कारण हा खऱ्या अर्थाने हुळवळे साहेबांचा दीपस्तंभ जो आहे तो आपल्याला आता 600 कोटीवरून 1000 कोटीवर जर न्यायचा आहे, तर अशी माणसं ह्या संस्थेमध्ये त्यांना निवडून देऊन त्या ठिकाणी तिथे आपण बसवलं पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आणि म्हणून आज मी बेलापूर गावच्या वतीने आज या ठिकाणी रावाजी नाना असतील, आमच्या मंदिराचे अध्यक्ष भगवान काळे असतील, प्रकाश फापळे असतील, चंद्रकांत महाले असतील, लवनाना काळे, सुरेश खेवडे, बाळासाहेब फापळे, पांडुरंग खेवडे, हरिश्चंद्र महाले, रमेश लांडे, रमेश पवार, राजाराम डोंगरे, दिलीप शेठ कोकाटे, उत्तम कोकाटे, भिकाजी शिंगोटे, किसन महाले, राजू महाले, रघुनाथ काळे, मंगेश फापाळे, योगेश फापाळे आणि राजाराम फापाळे, निवृत्ती महाले. त्यांनी संस्थेची खऱ्या अर्थाने जी एक कुठल्याही माणसाला संस्थेबद्दल जे प्रेम असतं ना, तो त्याची खतखत मांडतो आणि ती खऱ्या अर्थाने
निवृत्ती माले यांनी हे केली. त्याचप्रमाणे शिवराम गावांदे आमच्या परिसरातले भरत शेठ असते, विलास शेठ असते आणि या सगळ्यांच्या वतीने मी एवढं सांगतो की ह्या वेळेला विजय आपलाच आहे आणि आपण या भूमीला आणि बेलापूरचा त्याच्यामध्ये एक उल्लेखनीय वाटा असेल. एवढे बोलून आलेल्या सर्व पाहुण्यांचे सर्वांचे मी इथे आभार प्रदर्शन करतो आणि पूर्ण. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.